नमस्कार, माझं नाव दीपाली विश्वनाथ जाधव, राहणार उमरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। मी एक घरगुती व्यवसाय करणारी एक महिला आहे। तर माझे व्यवसाय आहेत, एक तर मी टेलरिंगचं काम करते, दुसरी गोष्ट मी त्यासोबतच साड्या विक्री करते, त्याच्यासोबत पिको फॉल करते साड्यांना। तसेच माझ्या घरी आमच्याकडे 2 गायी आहेत, दुग्ध व्यवसाय पण आहे माझा। माझ्याकडं कंटिन्यू महिला येतात, महिलांसोबत संवाद होतो, त्याच्यातूनच मला समजलं की असं ट्रेनिंग असतात वेगवेगळ्या। SSP कडून ट्रेनिंग लागलेलं होतं नॅस्कॉम फाउंडेशन मार्फत। तर ते 5 दिवसाचं ट्रेनिंग होतं। त्या ट्रेनिंगला मी गेल्यानंतर माझ्याकडे मोबाईल होता, पण कधी असं त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप असतात, जसं की आपण फेसबुक असेल, गुगल पे असेल, इंस्टाग्राम असेल, याबद्दल म्हणजे मी कधी डीपमध्ये खोल जाऊन कधीच विचार केला नव्हता। आणि मी फक्त मोबाईलमध्ये यूट्यूब लावायचे आणि गाणी वगैरे मशीनवर काम करत असताना गाणी वगैरे ऐकत होते। मला काहीच बाकीचं मोबाईलमधलं माहिती नव्हतं, म्हणजे कधी विचारच केला नाही की असे ॲप असतात। ज्यावेळी मग ट्रेनिंग लागलं त्यामध्ये शिकवण्यात आलं की गुगल पेद्वारे आपण कसा व्यवहार केला जातो, म्हणजे अकाउंट होतं बँकेमध्ये, पण गुगल पेचा वापर करून आपण किती कॅश पण पाठवू शकतो हे पण माहिती झालं। आणि अगोदर मला भीती होती की नाही का बँकेत पैसे असतात, मग ते कुठं गेले तर काय करायचं, मग पण पूर्ण ट्रेनिंगमधून माझी ती भीती दूर झाली। आणि त्याच्यामार्फत मी गुगल पे मार्फत आज बराच व्यवहार करते, 20-25 हजाराचा महिन्याला गुगल पेवर व्यवहार करते आणि कसलीही भीती नाही, कुठंही एकही रुपया जात नाही, याची पूर्णपणे मला माहिती भेटली। तसेच यूट्यूबवरती आपले व्हिडिओ व्यवसायाचे असतील किंवा इतरही व्हिडिओ आपण टाकू शकतो, हे माहिती नव्हतं, ते माहिती भेटली मला त्या ट्रेनिंगमधून। तर मी स्वतःचे व्हिडिओ बनवले आणि टाकले पण आहेत यूट्यूब चॅनलवरती, स्वतःचं चॅनल घेऊन। तसेच फेसबुकवरती असेल तर काय होतं, आता ट्रेनिंगमध्ये गेल्यानंतर माझ्या अनेक तालुक्यातल्या बऱ्याच महिलांशी ओळख झाली आणि ओळख झाल्यामुळं सगळ्यांचे नंबर आल्यानंतर ते नंबर मी सेव्ह केले आणि व्हॉट्सअपला ते स्टेटस टाकते। मी ज्यावेळी नवीन माल आणते, साड्या आणेल, इतर गोष्टी म्हणजे नवीन खरेदी करते, तेव्हा त्याचे व्हिडिओ असतील किंवा मग साड्या असतील तर ती म्हणजे फेसबुकला असेल किंवा व्हॉट्सअपला टाकते, स्टोरी ठेवते आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवते। मग ते 250 ते 300 महिला बघतात, गावातल्या सोडून इतर पण महिला बघतात। मग त्या सांगतात, मग आमच्या मीटिंग वगैरे कुठं असल्या की गेल्यानंतर ही आम्हाला साडी पाहिजे, कोण आसपासच्या गावची लोक इथं येऊन साड्या घेऊन जातात। त्याच्यामुळं काय झालं, माझा हा व्यवसाय वाढला, साड्यांचा व्यवसाय वाढला। महिन्याला मला याच्यातून 10 ते 15 हजार रुपये इन्कम सुरू झालं। SSP मार्फत मला नॅस्कॉम फाउंडेशन मार्फत ट्रेनिंग भेटलं डिजिटल सखीचं। त्याचा मला माझ्या आयुष्यात असा फायदा झाला की माझ्या व्यवसायाला एक म्हणजे त्याचा व्यवसायासाठी खूप फायदा झाला। जेणेकरून मी सुरुवातीला काय करत होते, जी खेडेगावात काय होतं, उधारीवरती जातं सगळं, मग ते लिहून ठेवायचे। तर त्याच्या ओके क्रेडिट हे ॲप घेतलं मी मोबाईलमध्ये आणि ते कसं वापरायचं ह्याची माहिती दिली सरांनी। तर त्या ओके क्रेडिट ॲपमध्ये बिल बनवायचं, म्हणजे मला अक्षरशः खरंच एवढा आनंद झाला होता की हे असं पण होऊ शकतं। त्या सरांनी काय केलं, सांगितलं की ओके क्रेडिट ॲप घ्या आणि हे असं बिल बनवा। तर त्यावेळी मी बनवलं आणि पाठवलं डायरेक्ट तिथंच, त्याच ठिकाणी मी एका म्हणजे जवळच्याच कस्टमरला पाठवलं। त्यावेळी मला हे असं पण करू शकतो आपण, हे मोबाईलमध्ये हे पण असतं, याचा खूप आनंद झाला। आणि दुसरी गोष्ट, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून सगळ्यांना, म्हणजे मी नवीन आणत होते माल पण कधी माहिती नव्हतं, वैयक्तिक व्हॉट्सअपला जेव्हा एक फोटो टाकल प्रत्येकाला तेव्हाच माहिती पडायचं की मी साड्या आणलेत किंवा हे केलेत म्हणून। पण आता काय होतं की मी स्टेटसला ठेवते नवीन माल आणल्यानंतर, मग ते सगळ्या महिलांना एक वेळेस माहिती पडतं, त्यामुळे माझे कस्टमर वाढले। तसेच गुगल पेचा वापर केल्याने कॅश म्हणजे डायरेक्ट माझ्या अकाउंटवर पडायला लागले, जवळ कॅश ठेवायचा म्हणजे काही टेन्शन राहिलं नाही। हा फायदा मला ह्या प्रशिक्षणामधून झालेला आहे।
हे प्रशिक्षण दिल्याबद्दल मी SSPची आणि नॅस्कॉम फाउंडेशनची आभारी आहे आणि असंच याच प्रकारचं प्रशिक्षण माझ्यासोबत माझ्या मैत्रिणींना पण द्यावं ही पण विनंती आहे। आणि अनेक महिला ज्या की मोबाईल सर्वांकडे आहे पण या गोष्टी माहिती नाहीत त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याचा मी पण प्रयत्न करेन। धन्यवाद।